मोदींकडून बाळासाहेब आणि मीनाताईंचा अपमान, डुप्लिकेट संतांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असं कोण म्हणालं होतं? संजय राऊतांचं नाव न घेता राज ठाकरेंवरती निशाणा. देवेंद्र फडणवीसांनी समझोता करण्यासाठी एक माणूस पाठवला. एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडनं त्रास होणार नाही असं सांगितलं. मात्र तसं केलं नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर आरोप करणारं ते शपथपत्र होतं. अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट. तर आपल्याकडेही बरंच सत्य असून ते योग्य वेळेला बाहेर काढू. अनिल देशमुखच सरकारमध्ये होते आणि त्यांच्याच काळात 100 कोटींचा घोटाळा झाला. देवेंद्र फडणवीसांची अनिल देशमुखांच्या आरोपांबद्दल प्रतिक्रिया. छगन भुजबळ कदापि विरोधकांचा प्रचार करणार नाहीत. छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. मराठा समाज एक झाला म्हणून राज्यात 5 टप्प्यांमध्ये निवडणूक लागली. हाच मराठ्यांचा मोठा विजय. मनोज जरांगेंचं वक्तव्य. महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये आज मोदींची सभा. भाजपच्या वतीनं सभेची जोरदार तयारी. नंदुरबारमधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहराकडे येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी या सभेला हजर असतील. नंदुरबारमध्ये सभामंडपाजवळ पंतप्रधान मोदींची भव्य रांगोळी. 30 किलोंपेक्षा अधिक रांगोळीचा वापर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी देवेंद्र फडणवीस नंदुरबारमध्ये. तर चंद्रकांत रघुवंशी, विजयकुमार गावित, आमशा पाडवी, अनिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची पुण्यात सभा. महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंची दुसरी सभा आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यामध्ये मुख्य रस्त्यावरती स्टेज. भर रस्त्यात स्टेज असल्यामुळे सकाळच्या सत्रात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याच्या प्रचाराला शेवटचे 2 दिवस शिल्लक. आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची ही सभा. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी. आज अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराच्या जवळपास 8 सभा. अजित पवार, रामदास आठवले, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, भास्कर जाधव आणि भूषणसिंग होळकर यांच्या सभांचं आयोजन. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवारांच्या मतदारसंघात येतात. निलेश लंकेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी इथे सुप्रिया सुळेंची सभा. आज आदित्य ठाकरेंचा पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरा. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा. तर संध्याकाळी अमोल कोल्हेंचा प्रचार करणार. सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची पाथर्डीत सभा. तर संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले सभा घेणार. आज इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी त्वरित जाहीर करण्याची मागणी केली जाईल. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उद्या नंदुरबारमध्ये. काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची सभा. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी धुळ्यात. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरेंसाठी प्रचार करणार. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात सोमवारी 13 मेला मतदान. या मतदानावरती अवकाळी पावसाचं सावट. सोमवारी राज्यभरात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सोबतच वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज. रक्षा खडसेंची कन्या कृषिका पहिल्यांदाच प्रचार फेरीमध्ये सहभागी. रक्षा खडसेंचा विजय होईल.
कृषिकाकडनं विश्वास व्यक्त। काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, नवनीत राणांची काँग्रेसवर टीका। तर राहुल गांधींना समज येण्यासाठी 52 वर्ष लागली, त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, नवनीत राणांची टीका। ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं त्यांचा पक्ष शिल्लक नाही, नवनीत राणांची ठाकरेंवरही टीका। नवनीत राणा आणि ओवेसींच्या वादात बच्चू कडूंची उडी, 15 मिनिटं आणि 15 सेकंदांचं वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा आणि ओवेसींच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, बच्चू कडूंची मागणी। बच्चू कडू मलिदा मिळाला की ओवेसींचा पण प्रचार करू शकतात, रवी राणांची बच्चू कडूंवर टीका। शांतिगिरी महाराज आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करणार, बाबाजी भक्त परिवाराचं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता। भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना खानदेश सेनेचा पाठिंबा, खानदेश सेना प्रमुख सुहास बोंडेंनी निलेश सांबरेंची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंच्या प्रचारासाठी भाईंदरमधल्या नवघर रोड परिसरात सभेचं आयोजन, महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित। अहमदनगरच्या जामखेडमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी चित्रा वाघ यांची सभा, या जाहीर सभेनंतर माही जळगाव इथे चित्रा वाघ यांनी वडापाव खाण्याचा आनंद घेतला। निवडणुकीसाठी सांताक्रूज आणि गोरेगाव मधल्या वाहतुकीत बदल, 19 मे रोजी सकाळी 7 ते 21 मे सकाळी 7 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल होणार। मुंबई लोकसभा निवडणुकीचं मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडावं यासाठी पोलीस सज्ज, मुंबई पोलिसांची सराईत गुन्हेगारांवरती कारवाईची मोहीम, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 53 जणांना अजामीन पात्र वॉरंट। भाजपकडून नाशिकच्या अंबड पोलीस स्थानकात संजय राऊतांच्या विरोधात तक्रार, अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत राऊतांनी मोदींबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप। डोंबिवलीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याला धमकी, बाळ हरदास यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी महिलेला धमकी दिल्याचा आरोप, मानपाडा पोलिसात तक्रार दाखल। जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, वर आणि प्रकृती उत्तम नसल्यामुळे राजीनामा देत असल्याची पत्राद्वारे माहिती। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मिलिंद देवरा यांचा वांद्रे ते बोरिवली लोकल ट्रेननं प्रवास, प्रवाशांशी हसत खेळत संवाद साधला, कमी वेळात प्रवास झाल्याचं समाधान पियुष गोयल यांनी व्यक्त केलं। जालना शहरातल्या कांचननगर भागात 176 बेवारस मतदार ओळखपत्र ताब्यात, बीएलओ मार्फत तपासणी सुरू असल्याची जिल्हाधिकारी पांचाळ यांची माहिती, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। उत्तर प्रदेशात भाजपला 50 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, तर दक्षिण भारतात भाजप कुठेही जिंकणार नाही, तुम्ही तुमचं मत वाया घालवू नका, मशालीला मतदान करा, कर्जतच्या सभेतनं आदित्य ठाकरेंचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।